खरंच पैसे मिळतात का आणि हसण्याचं स्माइली यूट्यूबवरून तुम्ही 3 प्रकारे अर्निंग करू शकता आणि तुम्ही असलात ना इनफ आहे. मेहनत सुद्धा तुम्हाला एकदाच करायची आहे. फुकट तर नाही ना सगळं चाललेलं. पैसे ऑफकोर्स पैसे भेटणारच ना. तुम्हाला खरंच वाटतं का यूट्यूब किंवा सोशल मीडियावरून तुम्ही पैसे नाही कमवू शकत आणि कमवू शकता तर कसे कमवू शकता, किती कमवू शकता आणि कोणत्या कोणत्या प्रकारे कमवू शकता हेच मी तुम्हाला आज सांगणार आहे. यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुकवरून तुम्ही पैसे कसे कमवायचे आणि कोणत्या कोणत्या प्रकारे तुम्ही पैसे कमवू शकता आणि कसं ते सुरू करायचं हेच मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे. नमस्कार मंडळी, मी कल्याणी अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवरच्या आणखी एका व्हिडिओमध्ये. तसं बघायला गेलं तर आपलं हे चॅनल टेकचं नाही आहे, पण मराठीमध्ये टेकचे चॅनल कमी आहेत आणि मी 1-2 व्हिडिओ शेअर केले तुमच्यासोबत. तर बऱ्याच माझ्या मैत्रिणींचे मला मेसेज आले किंवा कमेंट आल्या की आम्हालासुद्धा सपोर्ट कर, आम्हालासुद्धा मोटिवेट कर, आम्हालासुद्धा माहिती दे. तर त्यामुळेच मी हा व्हिडिओ बनवते. खूप छान आणि खूप माहितीपूर्ण हा व्हिडिओ होणार आहे. तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, स्किप न करता. आणि जर तुम्हालासुद्धा यूट्यूब ग्रो करायचं असेल तर नक्कीच मला सपोर्ट करा. आणि व्लॉगिंगसुद्धा मी करते तर ते सुद्धा त्यालासुद्धा तुम्ही प्रेम देत राहा, कारण मी अधूनमधून तुम्हाला हे सुद्धा व्हिडिओ शेअर करत राहीन की कसं माझ्यासोबत तुम्ही ग्रो करू शकता. तर आपण आपल्या विषयाकडे येऊया आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या चॅनलवरती खूप कमी नाही आहेत, पण चांगले सबस्क्रायबर्स आहेत आणि चॅनलसुद्धा मॉनिटाईज झालं आहे नुकतंच. तर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसुद्धा ऑन करा. मी रोज दुपारी 1:30 ते 2:30मध्ये व्हिडिओ शेअर करत असते तुमच्यासोबत. तर आपण आपल्या विषयाकडे येऊयात की यूट्यूब आपण कसं सुरू करू शकतो. आता यूट्यूब चॅनल आपल्या फोनमधून कसं सुरू करायचं किंवा काय काय सेटिंग असतात ते तुम्हाला कोणीसुद्धा सांगणार नाही. हे सगळं मी एका व्हिडिओमध्ये शेअर केलं आहे. तो सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर बघू शकता. आणि खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ होणार आहे हा, आणि तो सुद्धा खूप छान आहे, कारण अशा सेटिंग तुम्हाला कोणीसुद्धा सांगत नाही. एवढा मी छान अनुभव तुमच्यासोबत शेअर करते आणि खरं शेअर करते, अजिबात काही फेक मी सांगत नाही आहे. तर यूट्यूब चॅनल कसं ओपन करायचं ते तर झालं. आता यूट्यूब चॅनल सुरू करताना तुमच्याकडे काय काय असलं पाहिजे. आता तुम्ही बघू शकता बऱ्याच यूट्यूबरकडं माईक असतात. आता माझ्याकडं माईक नाही आहे, तरीसुद्धा मी दोन चॅनल म्हणजे ग्रो केलेत. माझ्याकडं माईक वगैरे नाही आहे. मी जे एडिटिंगचे ॲप असतात त्याच्यामधूनच व्हॉइस ओव्हर करते. त्यानंतर ट्रायपॉड किंवा रिंग लाईट, तुम्हाला सुरुवातीला ट्रायपॉड किंवा रिंग लाईट घेण्याची सुद्धा गरज नाही आहे. आता ट्रायपॉड म्हणजे एक 250-300 रुपयाला एक सेल्फी स्टिक येतं, जे माझ्याकडं आहे. आणि जर तुम्हाला याची लिंक पाहिजे असेल तर ती सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. अगदी 250 रुपयाचं हे सेल्फी स्टिक आहे आणि त्याच्यावरतीच मी आत्ता सध्या व्हिडिओ शूट करते. माझ्याकडं सुद्धा रिंग लाईट किंवा मोठा असा ट्रायपॉड नाही आहे. मी विचार करते जेव्हा इन्कम जनरेट होईल तेव्हाच तुम्ही या गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करा. जोपर्यंत छानसं तुम्हाला कळत नाही आहे की ग्रो होणार आहे नाही होणार आहे, तोपर्यंत इन्व्हेस्ट नाही केली तरी चालतंय. आणि जर तुम्हाला परमनंटली करायचं आहे आणि मी करू शकते असा जर तुम्हाला आत्मविश्वास खरंच असेल तर तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. 1000 रुपये, आपण साडीसुद्धा 1000 रुपयाची घेतो, पण मी नाही, कारण मी असा सूर्यप्रकाश येतो त्यावेळेला मी शूट करते आणि छान शूट होतं. तुम्ही बघू शकता मला रिंग लाईटची सुद्धा गरज नाही आहे. रात्री 1-4-5च्या दरम्यान तुम्ही शूट करू शकता किंवा सकाळी 10-11च्या दरम्यान छान लाईट असते आणि त्याच्यामध्येच मी शूट करते. आणि जे माझे डेली ब्लॉग असतात तर ते सुद्धा छान शूट होतात. असं काही नाही आहे की रिंग लाईट किंवा मोठा ट्रायपॉडच तुमच्याकडे पाहिजे. अगदी छोट्यातून सुरुवात तुम्ही करू शकता आणि मी सुद्धा अगदी छोट्यातून सुरुवात केली आहे. तर ह्या गोष्टी माझ्याकडे आहेत आणि तुमच्याकडे सुद्धा एक सेल्फी स्टिक असलं तरी जमून जातं, कारण की प्रत्येक वेळेला कॅमेरा पकडायला आपल्याकडं कोणी नसतं. आता हा विषय झाला तुमच्याकडं कुठली गोष्ट पाहिजे आणि तुमचा फोन आणि तुम्ही असलात ना इनफ आहे आपल्याला यूट्यूब चॅनल स्टार्ट करण्यासाठी. यूट्यूब चॅनलवरती जे व्हिडिओ किंवा जे व्लॉग तुम्ही शूट करताय, मिनी व्लॉग शूट करताय, तेच तुम्ही इंस्टाग्रामवरती सुद्धा टाकू शकता. रील्समध्ये मिनी व्लॉग तुम्ही शेअर करू शकता. आता जे तुम्हाला यूट्यूबवरती करायचं आहे तेच तुम्ही इन्स्टावरती सुद्धा शेअर करणार आहे. इन्स्टावरती केले आता तेच तुम्ही फेसबुकवरती सुद्धा शेअर करू शकता. तिथं तुम्ही लॉंग फॉर्मॅटचे जे आपले व्हिडिओ असतात 10-15 मिनिटाचे ते सुद्धा तुम्ही शेअर करू शकता. मिनी ब्लॉग सुद्धा शेअर करू शकता. प्लस पॉईंट असा आहे, तुम्हाला एकदाच मेहनत घ्यायची
द्यायची आहे, पण तुम्ही तिन्ही ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करू शकता आणि इन्कम जनरेट करू शकता. एवढं अगदी सोपं आहे. तसं बघायला गेलं तर माझं आणखी फेसबुक पेज नाही आहे, पण मी विचार करते आहे लवकरच सुरू करण्याचा. आणि मला फेसबुकविषयी जास्त माहिती नाही आहे, पण मी 1-2 व्हिडिओ बघितलेले आहेत. तर त्याच्यावरून सुद्धा छान इन्कम जनरेट होतं. जसं की यूट्यूबमध्ये डॉलर्स बनतात, तसेच डॉलर्स आपल्या फेसबुकवरती सुद्धा बनतात. त्यामुळे तुम्ही जेव्हा कधी सुरू कराल तेव्हा तिन्ही पेज सोबत ओपन करा. जो व्हिडिओ आज तुम्ही यूट्यूबवरती टाकलाय तोच व्हिडिओ उद्या तुम्ही फेसबुकवरती टाका आणि इन्स्टावरती सुद्धा टाका. सोबत ग्रो होईल आणि मेहनत सुद्धा तुम्हाला एकदाच करायची आहे. हा झाला विषय की तुम्ही व्हिडिओ कसं टाकायचं हे. आता कसं ओपन करायचं ते सांगितलं, कसं शूट करायचं ते मी तुम्हाला नक्कीच व्हिडिओ घेऊन येईल त्यावर. आजचा आपला विषय आहे त्यालाच धरून बोलूया, कारण बोलायला खूप सारे विषय आहेत आणि त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतेच, जसा वेळ मिळेल तसं आणि जसे तुमचे प्रश्न असतात तसेच. आता मला सकाळीच एक प्रश्न आला होता की आपण किती मिनिटांचा व्हिडिओ बनवायचा. कमीत कमीत तुम्ही 10 ते 15 मिनिटाचा लॉंग फॉर्मॅटचा व्हिडिओ बनवू शकता. आणि जर तुम्ही नवीन क्रिएटर असाल, तुम्ही नवीनच चॅनल ओपन केले, तर मिनी ब्लॉग बनवताना तुम्ही 3 मिनिटाचा मिनी ब्लॉग बनवायला जाऊ नका. 3 मिनिटांचा मिनी ब्लॉग बनवायला गेलात तर रीच कमी येतं, ऑडियन्स रिटेन्शन कमी येतं आणि त्यामुळे जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ जात नाही. जेवढं ऑडियन्स रिटेन्शन जास्त असतं तेवढा आपला व्हिडिओ जास्त चालण्याचा हे असतं. तर तुम्ही 1 मिनिटांपर्यंत मिनी ब्लॉग बनवा. आणि आता मी सुद्धा 1 मिनिट किंवा 1 मिनिट 10 सेकंद असा काहीतरी व्हिडिओ बनवते. मिनी ब्लॉग छान येतात व्ह्यूज. आणि लॉंग फॉर्मॅटचं सुद्धा तुम्ही बघत असाल की मी 10 मिनिटांचा 15 मिनिटांचा व्हिडिओ बनवते. तर आता आपण इन्कम कोणत्या कोणत्या प्रकारे जनरेट करू शकतो सोशल मीडिया थ्रू हे मी तुम्हाला सांगणार आहे. पहिलं तर आपण यूट्यूबकडे वळूया. यूट्यूब तुम्हाला माहिती आहे शॉर्ट पण असतात, लाँग फॉर्मॅटचे सुद्धा व्हिडिओ असतात. आणि ते यूट्यूबचा जो क्रायटेरिया आहे 4000 तास वॉच टाईम आणि 1000 तास सबस्क्रायबर क्रायटेरिया पूर्ण झाल्याच्या नंतर आपल्याला यूट्यूबकडून मॅसेज येतो. आपण तिकडं सगळ्या डिटेल्स वगैरे सगळं फिलअप करायचं आणि त्यानंतर आपल्याला ॲडसनचं पिन येतं. $10 कंप्लीट झाल्याच्या नंतर आपल्याला ॲडसनचं पिन येतं. म्हणजे यूट्यूबवरून आपण ॲडसन थ्रू पैसे कमवू शकतो. हा झाला पहिला मार्ग, म्हणजे ॲडसन थ्रू आपण पैसे कमवू शकतो. त्यानंतर यूट्यूबचं दुसरं इन्कम जनरेट करण्याचा मार्ग म्हणजे कोलॅबरेशन. आता तुम्ही बऱ्याच क्रिएटरना एखादी वस्तू शो करताना, एखाद्या वस्तूची जाहिरात करताना बघितलं असेल. कुणी आता सध्या ब्युटी प्रोडक्टचं कुणी करतं, कुणी डेली आपलं काहीतरी दाखवत असतं. काही स्प्रे असतात, काही क्लिनिंग स्प्रे असतात. याचं सुद्धा कोलॅबरेशन तुम्ही आता बघतच असाल सोशल मीडियावरती. तो सुद्धा एक क्रिएटरच्या कामाचा भाग आहे थोडक्यात विचार केला तर त्याच्यामधून सुद्धा तुम्ही चांगली इन्कम जनरेट करू शकता. त्याचा मला काही अनुभव नाही आहे, कारण आपण आणखीपर्यंत कोलॅबरेशन केलेलं नाही आहे. पण हा सुद्धा अनुभव मी ऐकते ना, आता इतर क्रिएटर्सकडून आपण ऐकत असतो, तर त्यांच्यातून सुद्धा चांगलं इन्कम जनरेट होतं. आणि कोलॅबरेशन येण्यासाठी तुम्हाला असं नाही आहे की तुम्हाला खूप जास्त सबस्क्रायबर्स पाहिजेत. एक तुमच्याकडं 15-20 हजार जरी सबस्क्रायबर्स असले आणि व्ह्यूज तुमचे 1 लाख 2 लाख व्ह्यूज येतात तुमच्या मिनी ब्लॉगला, तर तुम्ही नक्कीच कोलॅबरेशन घेऊ शकता आणि तुम्हाला ब्रँडसुद्धा अप्रोच करू शकतो. त्यामुळे सबस्क्रायबर्स असे खूप जास्त पाहिजेत अशी सुद्धा गोष्ट नाही आहे. पहिला ॲडसन पिन, त्यानंतर कोलॅबरेशन आणि 3 नंबरचा मार्ग आहे अफिलिएट किंवा प्रोडक्टची लिंक देऊन सुद्धा तुम्ही इन्कम जनरेट करू शकता. आता तुम्ही सध्या तरी बघत असाल या 4-5 महिन्यापूर्वीपासून की शॉर्ट बघताना वरती प्रोडक्ट टॅग केलेले असतात आणि तिथं तुम्ही क्लिक केलं, फ्लिपकार्ट, मिंत्रा, शॉप्सी, परत आणखी नायका वगैरे असे ॲप आहेत, तर त्याच्यावरती तुम्ही शॉपिंग केली तर जे क्रिएटर्स आहेत त्यांना थोडंफार कमिशन मिळतं. तर असं सुद्धा इन्कम होतं. यूट्यूबवरून तुम्ही 3 प्रकारे अर्निंग करू शकता. पहिलं तर आहे ॲडसन थ्रू, म्हणजे ज्या जाहिराती तुमच्या चॅनलवरती लागतात त्याच्या थ्रू तुम्ही अर्निंग करू शकता. 2 नंबरचा पर्याय आहे कोलॅबरेशन, जे तुम्हाला ब्रँड अप्रोच करतात त्याच्या थ्रू तुम्ही पैसे कमवू शकता. 3 नंबरचा पर्याय आहे जो की आहे अफिलिएटमधून, किंवा तुम्ही एखादं प्रोडक्ट सेल केलं समोरच्याला तर त्याच्या थ्रू, किंवा लिंक थ्रू तुमच्याकडून त्यांनी प्रोडक्ट घेतलं तर त्याच्या थ्रू. हे झाले तुमचे यूट्यूबचे 3 पर्याय. आता इंस्टाग्रामकडे येऊया. इंस्टाग्रामवरती बऱ्याचशा लोकांचे पेज आहेत, त्याच्यावरती मिलियन्समध्ये व्ह्यूज असतात, पण इंस्टाग्राम एकही रुपया पे करत नाही.
तुम्हाला फक्त यूट्यूब जसं डॉलर्समध्ये तुम्हाला पे करतं तसं इंस्टाग्राम तुम्हाला अजिबात पे करत नाही. फक्त इंस्टाग्रामवरती तुम्ही कोलॅबरेशन घेऊ शकता. कोलॅबरेशन थ्रू तुम्ही पैसे कमवू शकता. ते ब्रँडचं कोलॅबरेशन असेल किंवा एखादं साडीचं पेज असेल त्याचं कोलॅबरेशन असेल अशा पद्धतीने तुम्ही इंस्टाग्रामवरून अर्निंग करू शकता. आता 3 नंबरचा पर्याय आहे आपला फेसबुकवर सुद्धा तुम्ही कोलॅबरेशन घेऊ शकता. त्यानंतर ॲडसन थ्रू म्हणण्याऐवजी तिथून सुद्धा तुमचे डॉलर्स बनतात. जसे यूट्यूबवरती डॉलर्स बनतात तसेच फेसबुकवरती सुद्धा डॉलर्स बनतात आणि तुम्हाला मेहनतसुद्धा घ्यायची डबल गरज नाही आहे. जे यूट्यूबलाच व्हिडिओ टाकताय तेच तिकडे टाकून तुम्ही पैसे कमवू शकता आणि सोबत तुम्ही ग्रो करू शकता. आता हे सोशल मीडियाचे तिन्ही सोशल मीडिया तुम्ही जास्त चालवता. आता मी तरी इंस्टाग्राम, त्यानंतर यूट्यूब आणि फेसबुक मी चालू करण्याचा विचार करते. तर ह्या तिन्ही थ्रू तुम्ही चांगल्या पद्धतीने अर्निंग करू शकता. बरेचसे लोक असं विचारतात खरंच पैसे मिळतात की नाही मिळतात. मी एक व्हिडिओ टाकलेला की मला एवढं पेमेंट आलेलं. तर काल रात्रीच एक जणाची कमेंट आली की खरंच पैसे मिळतात का, आणि हसण्याचं स्माइली होतं. म्हणलं आता एवढे दिवस झालं यूट्यूब चालतंय, एवढे लोक व्हिडिओ बनवतात, कष्ट करतात, मेहनत घेतात आणि कितीतरी लोक बघतात. तर फुकट तर नाही ना सगळं चाललेलं. पैसे ऑफकोर्स पैसे भेटणारच ना, तेव्हाच तर सगळं करतायत. आणि असं आणि मी माझं सांगते पैशासाठी नव्हे, तर मला अशी एक आहे की जेव्हा कधी मी व्हिडिओ शूट करत नाही ना तर त्याला मला करमत नाही की मी आज काही शूट केलं नाही म्हणून. असं सुद्धा असतं की माझी आवड म्हणून. घरात बसून तर आपल्याला असंही बोर होतंय ना. पैसा प्रायोरिटी आहे, पण त्याच्याबरोबरच आपला आनंद, आपल्या गोष्टी याच्यासाठी सुद्धा आपण आनंद शोधू शकतो. आणि एका दिवशी शूट नाही ना केलं काहीतरी हरवल्यासारखं वाटतं, किंवा एका दिवशी जर व्हिडिओ नाही टाकला तर असं कनेक्ट झाल्यासारखं नाही वाटत की आज मी व्हिडिओ नाही टाकला, काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. त्यामुळे तुम्हीही माझ्याशी आणि मीही तुमच्याशी कनेक्टेड आहे आणि पैसा हे सर्वस्व नसतं शेवटी. तर अशी काहीतरी गोष्टी असतात. आता पैसा मिळतो त्यामुळे बरेचसे लोक करतात किंवा काय. आणि आपलं हेही चॅनल आहे आणि आणखी एक चॅनल आहे म्हणजे अशी पण कमेंट आलेली की खरंच तुझं चॅनल मॉनिटाईज आहे का. माझं हे चॅनल सध्या मॉनिटाईज झालंय आणि बऱ्याच लोकांना प्रश्न म्हणजे पडण्याची अशी आहे की 100च व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. 100 व्हिडिओ म्हणजे खूप जास्त आहेत. कुणाकोणाचं तर 50 व्हिडिओमध्ये सुद्धा मॉनिटाईज होतं. आपल्या चॅनलवरती 100 व्हिडिओ आहेत आणि 100 व्हिडिओमध्ये एक लॉंग व्हिडिओ आहेत 5-6, ते चांगले 50,000च्या आसपास. त्याला एकाला 60,000 व्ह्यूज आहेत आणि बाकी 15-20 आहेत. तर त्याच्यामुळे आपलं चॅनल मॉनिटाईज झालं. लवकरच ॲडसन पिन सुद्धा येऊन जाईल आणि डॉलरसुद्धा बनतायत सध्या थोडेफार. तर अशा थ्रू आपलं हे चॅनल मॉनिटाईज झाले. पहिलं ऑलरेडी आहे. तर युनिक असे तुम्ही चॅनल शोधून काढा. आता मी शोधत असते की युनिक काहीतरी असं. तुम्ही स्क्रोलिंग करण्यापेक्षा तुम्हाला काय कामाचं आहे ते बघत राहा. तुमच्यासाठी जे महत्त्वाचं असेल तेच तुम्ही बघा. स्क्रोलिंग कितीही करा, तुम्हाला आवड आहे ना एक दोघींचे ब्लॉगिंग बघण्याची, तुम्ही नक्कीच बघा. त्यांच्याकडून काहीतरी घ्या, शिका. त्या कसं सगळं मॅनेज करतात तर ते शिका. त्यानंतरच तुम्ही मोटिवेटेड व्हा. त्यानंतर तुम्ही सुरू करा आणि विचार करा तुम्हाला कशा पद्धतीचे व्हिडिओ बनवायला. तुम्हाला कुकिंग आवडते, तुम्हाला ब्युटी आवडते, तुम्हाला आणखी दुसरं काहीतरी आवडू शकतं, किंवा डेली व्लॉगिंग कोणाला छान जमतं, मुलं असतात, तुम्ही काहीही रेसिपी शेअर करू शकता, काहीही करू शकता. यूट्यूबवर तुम्ही खरंच खूप छान प्लॅटफॉर्म आहे. घरी बसल्या बसल्या तुम्ही खरंच ग्रो करू शकता. कुणी म्हणतं की व्ह्यूज येत नाहीत, किंवा कसं एडिटिंग करायचं, कसं शूट करायचं, थंबनेल कसं बनवायचं, एडिट कसं करायचं, व्हॉइस ओव्हर कसा द्यायचा. तर या सगळ्या प्रश्नांवरती सुद्धा मी लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहे. कारण मी सुद्धा खूप मोठी प्रो नाही आहे. मला विचार करावा लागतो खरंच कसं शूट करायचं, कसं काय करायचं, मी कसं तुमच्याशी छान गोष्टी शेअर करू शकते. आधी मला सुद्धा अभ्यास करावा लागतो की कसं मी शेअर करू शकते प्रॉपरली. आणि स्क्रिप्ट वगैरे मी काही काढत बसत नाही. मी फक्त डोक्यामध्ये माझे पॉईंट असतात की हे पॉईंट मला तुमच्याशी शेअर करायचे, तेच पॉईंट मी घेते आणि तुमच्याशी मांडते. मी खूप जास्त प्रो नाही आहे. जे माझ्या भाषेत साध्या सोप्या
भाषेत तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करत असते. मी ज्या गोष्टींमधून गेली आहे, जे मला समजतंय, जो माझा अनुभव आहे थोडक्यात, तोच मी तुमच्यासोबत शेअर करत असते. आणि जर तुम्हाला माझे हे सगळे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये लिहा आणि लवकरच एडिटिंग शूटवरती मी व्हिडिओ घेऊन येणार आहे, तर नक्कीच वाट बघा, कारण या 2-4 दिवसांमध्ये मी नक्की शूट करेन आणि तुमच्यासोबत शेअरसुद्धा करेन. तर भेटूयात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. आणि ब्लॉगिंगसाठी चॅनल ओपन केलं आणि ते दुसऱ्याच फीडमध्ये गेलं, त्यानंतर मला त्याचं सगळं चेंज करावं लागलं. त्यामुळे आपले व्लॉगसुद्धा बघत चला, नाहीतर मला परत टेकचा चॅनल वेगळा, हे चॅनल वेगळा, ते चॅनल वेगळा. मग त्यामुळे आपले सगळे व्हिडिओ बघत चला, तुम्हाला सुद्धा आवडतील आणि मी अशाच छान छान टिप्ससुद्धा तुमच्यासोबत नक्कीच शेअर करत राहील. असं नाही की मी एकदा व्लॉगिंग करत राहील की तुमच्यासोबत टिप्स शेअर करणार नाही, नक्कीच करेन. तर आता बडबड बास झाली आहे, त्यामुळे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही. भेटूयात अशाच व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय.